नमस्कार फ्रेंड, मी जयश्री. माझ्या जयश्री गवई यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज 4 तारीख आहे. आम्ही आजच होळी केली, कारण रंगपंचमी केली. कारण मग ग्रहण होतं 3 तारखेला, त्याच्यानं मग छोट्या मुलांना पण खेळायला मना होतं आणि मी पण प्रेग्नेंट आहे, याच्या कारण मला पण खेळायचं नव्हतं. म्हणून मग तिची इच्छा होती तर मग आजच खेळू दिलं. तसंही मुलांना कसं घरी सामान पिचकारी रंग वगैरे आणलं म्हणजे खेळणं आहेच. आणि तिचे फ्रेंड पण आले होते, मग ती छान अशी एन्जॉय करत होती. तेच सांगत होती की मम्मा मला छान छान वाटते, माझे फ्रेंड आले, मी चालली खेळायला. मग तिला जाऊ दिलं. त्याच्यानंतर मी घरचे कामं करायला लागली. झाडून काढलं, घरगीर पुसून घेतलं. त्याच्यानंतर मग लगेच इडल्या बनवायला घेतल्या. इडल्या केल्या, सांबार केला, मुगाची डाळ केली, पोळ्या केल्या. आणि आता तर लोणच्या बिना माझं जेवण काही होतच नाही. असं वाटते जेवणच नाही केलं, त्याच्या लोणचं पाहिजेच ताटामध्ये. असं जेवण करून मग आज जायचं होतं आम्हाला आमच्या जागेची पूजा करायला. कारण आमचं आता नवीन घर बांधणं चालू आहे. इथं आहे, पण इथं टिनाचंच घर आहे आमचं, आणि तिथं आमचं स्वतःचं आहे. खूप वर्षाचं स्वप्न आहे, म्हणजे 6 वर्ष लग्न झालं तेव्हापासूनच आमचं स्वप्न आहे की आपलं स्वतःचं हक्काचं घर झालं पाहिजे. म्हणून आता कोणाचं पण इच्छा असते स्वतःचं घर पाहिजे. आमची पण खूप वर्षांची इच्छा होती, ती कुठं आता जाऊन पूर्ण झाली. छोटासाच प्लॉट आहे आमचा, पण स्वतःचा हक्काचा आहे. आपलं स्वतःचं घर म्हणजे वेगळीच एक खुशी वाटते. तिचं गवत खूप वाढलं होतं, कारण आता बांधकामच करायचं आहे म्हणजे मग साफ करायचं काही कामच नाही. आमच्या घराजवळ आम्ही जिथं राहतो तिथून खूपच दूर आहे ते. मग यांचे मित्र आले होते, त्यांनी थोडीशी जागा साफ केली, म्हणजे तिची जागा थोडी व्यवस्थित केली, कारण की तिथं पूजा करायची होती. म्हणून तीच जागा विचार करत होतो कुठं करायचं म्हटलं. मग थोडंसं आतमध्ये करायचं का बाहेर करायचं, कारण मग घर बांधायच्या वेळेस ते मोडायचं काम पडलं नाही. म्हणून मग म्हणजे सासूबाईंनी गंगाजल, गोमूत्र आणि पाणी असं मिक्सचर करून पुरे प्लॉटच्या चारी बाजूंनी शिपडून घेतलं. आणि ऊन एवढं आहे का उन्हात उभंही राहावंसं वाटत नव्हतं. आणि कधी घराच्या बाहेर एवढं जास्त आपण उन्हात निघत नाही. पूजेच्यानं समजा एवढ्या दूर आलो, आणि ते घरापासून खूप दूर होतं. मग जागा अगोदर डिसाईड करून घेतली की इथंच करायचं आता. जास्त मागेही नाही जास्त पुढंही नाही, म्हणजे जास्त समोरच होते. मग आणि मधामध्ये केलं तर मग ते साफ करायच्या वेळेस, साफसफाई करायच्या वेळेस मग हे होते. आधी मग जागा स्वच्छ करून घेतली होती, तिथंच बसलो. आणि खाली तांदूळ टाकले कळसासाठी, आणि पितळच्या लोट्याला टिक्के लावून घेतले. आणि अशी पूजा मांडली. 6 दिवाळीच्या वेळेस ते मापलं लागतात, ते 6 मापलं आणले होते, पाण्यामध्ये ओले करून घेतले. आणि पानाचे विडे असे बाहेर काढून घेतले, कारण मार्केटमधूनच सामान आणलं होतं. घरी काही एवढं नव्हतं, म्हणून मग विकतच आणलं होतं सगळं सामान. आणि यांच्या मित्रांनी सांगितली पूजा करायची, कारण त्यांचं घर बांधलेलं आहे. त्यांनी जशी पूजा केली आम्हाला तशीच करायची होती. म्हणून मग त्यांच्यापासून सगळं सामग्री काय काय पाहिजे काय नाही ते लिहून आणलं. आणि मग इथं लगेच तेच मार्केटमधून घेऊन इथं आलो. ते एक एक काढणं चालू होतं. पानाचा विडा अगोदर एक करून 2 पानं घेतली एका गिल्लासमध्ये, कारण सगळं स्नान करायचं असलं की मग त्याचीच गरज पडते. आणि नारळाले मग लाखी बांधून घेतली. आणि सगळी पूजा असं शांतपणे करून घेतली, कारण एवढ्या वर्षाचं स्वप्न होतं. आणि कसं एकदमच एवढं लक्षात नाही राहत आपल्या. म्हणून मग सगळं विचारूनच करत होतो आम्ही, काही चुकलं नाही पाहिजे म्हणून. आणि ते जसं सांगत होते त्याच पद्धतीनं पूजा करत होतो. अगोदर जागेचा अभिषेक करून घेतला. जिथं गणपती ठेवायचे होते तिथं मग 7 वेळा पाणी असे देवाचेच नामस्मरण करून हे शिडकवून घेतलं. आणि खाली एकावर एक 2 पानं ठेवली, त्याच्यावर हळद कुंकू अक्षित ठेवले. आणि त्याच्यावर मग सुपारीचा विडा ठेवला गणपतीचं प्रतीक म्हणून.
आणि त्या सुपारीच्या विड्याचा पण अभिषेक केलं गंगाजलनी. कळसावर पण करायचं होतं 7 वेळा आणि सुपारीच्या विड्यावर पण अभिषेक करायचा होता. आणि खाली थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची स्थापना केली आणि त्यांचे पण अभिषेक केले गंगाजलनी. हे पण त्याच पद्धतीने करायचं होते 5 वेळा. त्यांना मग कुंकू, हळद, अक्षित वाहून घेतले. आणि मग त्याचबरोबर त्या मटक्यामध्ये भरायला मुरमुरे घेतले होते. ते मुरमुरे त्या लोट्यामध्ये टाकायचे होते आणि फुटाणे पण होते सोबत, गूळ, हळकुंड. त्याच्यामध्ये एक एक हळकुंड ठेवले. आणि ती फुटाण्याची पुडी फोडून मग ते फुटाणे पण भरून ठेवले ते एका 6 लोट्यांमध्ये एक एक करून. आणि सर्व पूजेच्या वेळेस मला त्यांच्या हाताला हात लावायचा होता. आणि आता म्हणजे जे सर्वात मेन म्हणजे 2 पितळचे नाग आणले होते आम्ही पूजा करायला. ते पण तिथं थोडी अक्षित ठेवून ते पण ठेवून दिले होते. कारण भूमिपूजन आहे म्हणजे जीवजंतू यांची शांतीसाठी ही पूजा त्यांचं स्वरूप म्हणून त्यांना ठेवलं होतं. आणि त्या दोन्ही नागांची 5 वेळा अभिषेक केला गंगाजलनी. आणि त्या लोट्यामध्ये गूळ आणि आणखी मुरमुरे असं पूर्ण मापूल ते शिगोशिग भरून ठेवले. ती म्हणजे सर्वात मेन म्हणजे कुदळचीच पूजा राहिली होती. मग कुदळ ठेवली आणि कुदळचा अभिषेक केला 5 वेळा गंगाजलनी आणि त्याला 5 वेळा कुंकाचे टिक्के, हळदीचे टिक्के आणि अक्षित वाहली. फावडं पण असते, कुदळ असते, दोन्ही याची पूजा सेम करायची असते. त्यांनीच आम्हाला सांगितली होती की ती 2 मेन आहेत म्हणून घरासाठी. आणि दोन्ही नागांना कुंकू लावून घेतले.
कुंकू, हळद, अक्षित वाहून घेतलं. त्याच्यानंतर फूल ठेवले. ज्यांची पूजा केली सर्वांवर फूल ठेवले. कळस, गणपती, पानाचा विडा, 2 नागांना, कुदळ, फावडं आणि त्या मापलांची पण पूजा केली. त्यांच्यावर पण फूल ठेवलं होतं. आणि ज्यांनी आम्हाला पूजा सांगितली त्यांनी पण पूजा करून घेतली. हे यांचे मित्र आहेत. यांनी अशी काहीशी पूजा झाली होती आमच्या जाग्यांची. आणि माझ्या घराच्या लक्ष्मींनी पूजा केली, जी की माझं बाळ माझ्या घराची लक्ष्मी आहे. तिनं पण बाळानं सर्वात प्रथम तिनंच कुदळ मारली जाग्याला आणि तिच्या पप्पांनी 5 वेळा कुदळ मारली समोरपर्यंत. आणि नंतर मग आरती करून घेतली गणपती बाप्पाची, कापूर ओवाळला आणि असं करून मग निघालो आम्ही आमच्या घराकडे. चला.